वाजला त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या सभागृहाच्या सदस्या सुप्रिया सुळे यांनी त्याला सक्त विरोध केला. रोजगार नाही घाईघाईने मंजूर करण्याच्या पद्धतीला आणि त्या ठिकाणी मागणी केली की एका दिवसात सदनामध्ये हा कायदा मंजूर करावा. या गोष्टीला आमचा विरोध आहे. सर्व पक्षीय कमिटी नेमा. वक्फ विरोधाच्या संबंधी ज्या वर्गाचा संबंध येतो त्यांची मतं घ्या आणि त्यानंतर कायदा प्रस्तावित करा. हा सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव पार्लमेंटमध्ये मांडला गेला आणि त्यामुळं आज तातडीनं कायदा करण्याचा जो काही घाईघाईने प्रयत्न होत होता तो थांबला आणि आता ते कमिटीकडे गेलेलं आहे. नगरमध्ये झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना आम्ही अंमलात आणू असं सांगितलं. तर आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? असं आहे की प्रत्यक्ष कार्यक्रम आमच्या तिन्ही पक्षाचा जो आहे तो एकत्रित कार्यक्रम मानला जाईल. जुन्या पेन्शनच्या संबंधीची मागणी ही सातत्यानं होते. मला स्वतःला त्या संबंधीचे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचे लोक भेटले. पुण्याच्या जवळ त्यांची कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्सला त्यांनी मलाही निमंत्रित केलं होतं आणि त्यामध्ये ही मागणी रास्त आहे अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे. त्याची पूर्तता करावी आणि त्या जो लोकांची अपेक्षित जी मागणी आहे त्याला सगळ्यांनी समर्थन द्यावं असा आग्रह आम्हा लोकांचा त्याच्यात आहे. पण त्याचा निकाल आज आम्ही घेऊ शकत नाही. जेव्हा सत्ता उद्या येईल त्यावेळी त्याची कृती करता येईल.